तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, मनोज जरांगे आणि अभिजित दिपकेंमध्ये चर्चा सुरू आहे, काय अधिक अपडेट? मनोज जरांगे पाटील हे सकाळपासून दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर दिप्ते यांच्यासोबत आता ते मागील 3 ते 4 मिनिटांपासून चर्चा करत आहेत, आढावा घेत आहेत, कशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे याबद्दलची चर्चा त्यांच्यासोबत सुरू आहे। त्यांच्यासोबत त्यांचे विश्वासू नाना गंगाधर काळजे हे देखील उपस्थित आहेत। तर सोबतच बीडचे जे खासदार आहेत बजरंग सोनवणे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अशामध्ये थेट मराठवाड्यामधलं देखील मोठे नेते जे आहेत त्या ठिकाणी येत आहेत। खासदार मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाबद्दलचा एक वेगळा आणि दांडगा मोठा अनुभव आहे, कारण की त्यांनी मराठा आंदोलनासाठी आंदोलन हे जे मुंबईमध्ये केलं होतं, अंदरवली कराचीमध्ये केलं होतं आणि अशामध्येच आता पुन्हा एकदा ज्यावेळेस एक मराठी माणूस, एक महाराष्ट्राचा मुलगा जंतर मंतरवर आंदोलन देत आहे, संपूर्ण देशातील एक चळवळ जीवघेणी राहिलेली आहे, त्याचं नेतृत्व करत आहे। अशामध्ये स्टाफ दरम्यान ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना भेट देत आहेत, त्यांचं मनोबल देखील वाढवणार आहेत, काही त्यांना गोष्टी शिकवायच्या त्या देखील शिकवतील। खरं तर मनोज जरांगे पाटील यांची एक खासियत अशी आहे की त्यांनी शांततेत सर्व मराठा आंदोलन केलेले आहेत आणि अशामध्ये हे देखील आंदोलन पुढे शांततेत कशा पद्धतीने जावं याबद्दल देखील ते त्यांच्यासोबत चर्चा जी आहे ती करू शकतात। अशामध्ये पाहायला गेलं तर बघू शकतो जितके आहेत या ठिकाणी मनोज दादा आहेत, बजरंग दादा देखील आहेत या ठिकाणी पोहोचलेले आणि अशामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी सर्व हे कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन देणारे समर्थक आहेत यांच्याबद्दलचं मनोज दादा हे या आंदोलनामध्ये बघत आहेत। कुठेतरी अशाच प्रकारचं व्यासपीठ, अशाच प्रकारची एक गादी जी आराम करायला उपोषण करत असतात, अन्नत्याग आंदोलन करत असतात, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मनोज जरांगे हे पोहोचलेले आहेत आणि या पद्धतीने पुन्हा एकदा ज्या पद्धतीने समर्थक या ठिकाणी दिसून येत आहेत तशाच पद्धतीने मराठा आंदोलन हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असत। अशामध्येच पाहायला गेलं तर राजकीय घडामोडी समजा आताच काही वेळ आधी शरद पवार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही प्रकारे विरोधकांसोबत नसले, त्यांची एक वेगळी भूमिका असली तरी देखील सरकार विरोधी विचार हे त्यांचे देखील आहेत। त्यांचे मराठा आंदोलन हे अजूनही सुरू आहे, अजूनही आरक्षण हे मराठ्यांना भेटलेलं नाही आहे आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर जितक्यांना समर्थन हे आता मनोज जरांगे पाटील यांनी दर्शवलेलं आहे आणि भेटीसाठी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अशामध्ये चर्चा देखील करत आहेत आणि इथून जाताना माध्यमांशी नेमकं काय संवाद साधतात। एक महाराष्ट्रातला तरुण, महाराष्ट्रातला मुलगा या ठिकाणी इतकं मोठं आंदोलन करत आहे, एक संपूर्ण देशाला एक वेगळ्या दिशा मिळेल किंवा एक वेगळी संस्कृती मिळेल अशा पासून मनोज जरांगे यांचं या ठिकाणी येण्याचं सुरू होतं, पण मात्र ते आज सकाळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत काही मराठा देखील आहेत, मराठा आंदोलन निश्चित शुभम, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती ऐकल्यानंतर मनोज जरांगे पाटील माध्यमांसमोर नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। खासदार बजरंग सोनवणे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील त्याबरोबरच इतर मराठा आंदोलक हे सध्या जंतर मंतरवर उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। तर जंतर मंतरवर आंदोलक हे मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत ह्या सगळ्या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी ही सकाळपासूनच केली जाते। मोठं राजकीय वातावरण आजही तापलेलं दिसतंय। दुसरीकडे लोकसभेतही ज्यावेळी विरोधकांनी हा सगळा मुद्दा उपस्थित केला, आजही विरोधकांकडून जेव्हा संसदेचं कामकाज सुरू झालं, लोकसभेचं कामकाज सुरू झालं, त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर दोनदा हे लोकसभेचं कामकाज हे स्थगित करण्यात आलं। आता पुन्हा 2 वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज हे स्थगित करण्यात आलेलं आहे। तर पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले। शुभम, मनोज जरांगे साधारण किती वेळात माध्यमांशी संवाद साधतील? आपला महाराष्ट्राचा एक मराठी मुलगा देशामध्ये एक वेगळी चळवळ उभी करतोय, काय नेमकं वाटतं? या देशामध्ये अन्याय आणि अत्याचार झाले त्याच्या वेळेस शिवाजी महाराजापासून आजपर्यंत त्यामुळे एकंदरीतच ही दृश्य आहेत सकाळची, ज्यावेळी सीजेपीच्या आंदोलनात आज आंदोलक मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा गेल्या 2 दिवसांपासून तैनात करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारे या ठिकाणी पुन्हा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून, प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते।
उपोषणाचा अनुभव माहिती आहे आणि त्यामुळे दादा नक्कीच या आंदोलनामध्ये उतरल्यानंतरला विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. अर्थातच बघू शकतो मागील 10 मिनिटांपासून या ठिकाणी चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. स्वतः जरांगे पाटील, दिपके, बजरंग अप्पा सोनवणे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. ते बोलत आहेत, या ठिकाणी चर्चा त्यांची सुरू आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अर्थातच चर्चा नेमकी काय होत आहे, कशा पद्धतीने सर्व पक्षीय सर्व विरोधी पक्षातले सर्व खासदार या ठिकाणी भेट देत आहेत याबद्दल देखील आढावा जे आहेत ते मनोज जरांगे यांच्याकडनं घेण्यात असणार आहे. आंदोलन नेमकं कसं झालं, नेमकं 20 तारखेला काय झालं होतं, कशी सुरुवात केली होती, पोलिसांनी कशा प्रकारे दडपशाही केलेली आहे, पोलिसांनी कशा पद्धतीने लाठीचार्ज केलेला होता किंवा काय केलेला होता, त्याबद्दल एक आढावा जो आहे तो या ठिकाणी ते घेताना एक अंदाज जो आहे तो व्यक्त होत आहे. या ठिकाणी समजा पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी हा नियोजनबद्ध दौरा या ठिकाणी केला होता. समर्थन देखील दर्शवलेलं आहे, समर्थन दिलेलं आहे आणि त्यानंतर भेटण्यासाठी आलेले आहेत. दोघंही हे नेते आज अभिजित दिपके यांची संपूर्णतः वाटचाल एक युवा नेता म्हणून जी आहे ती ओळखली जात आहे संपूर्ण देशामध्ये आणि अशामध्येच मनोज जरांगे पाटील हे मराठा नेता आणि अभिजित दिपके हे एक युवा नेता म्हणून हे दोन्ही नेते आज जंतर मंतरवर भेटत आहेत. चर्चा त्यांच्यामध्ये होत आहे ज्याबद्दलचा कोणीही विचार केला नव्हता प्रणिता, खरं तर की या पद्धतीने आंदोलन इतकं मोठं होईल, एक अशी चळवळ उभी राहील आणि त्यानंतर थेट दिल्लीपर्यंत येईल. संपूर्ण राजधानी दिल्ली हलवून टाकलेली आहे या कॉक्रोच जनता पार्टीमुळे आणि या समर्थकांमध्ये. अशामध्येच लाठीचार्ज देखील यांच्यावर झाला, अनेक प्रकारे विविध प्रकारे अन्याय हा देखील यांच्यावर झाला. त्याबद्दलचं स्वतः दिपके यांनी सातत्याने उल्लेख देखील करत आहेत. अनेक पुरावे त्यांच्या सोशल मीडियावरनं असेल, इंस्टाग्रामवरनं असेल ते देखील टाकताना दिसत आहेत. त्यांची सोशल मीडियावर स्वतः देखील ते लक्ष ठेवून असतात, त्यांच्या मोबाईलवर असेल किंवा त्यांची जी सर्व टीम आहे ती देखील त्यांच्या सोबत आहे. अशामध्येच पाहायला गेलं तर आज तिसरा दिवस आहे की ज्यामध्ये स्वतः दिपके एकटे या ठिकाणी आहेत, त्यांच्यासोबत त्यांचं शिष्टमंडळ आहे, त्यांच्यासोबत त्यांचं टीम आहे आणि संपूर्ण देशातनं येणारे या ठिकाणी समर्थक आहेत आणि अशामध्येच वांगचूक या ठिकाणी नाही आहेत. त्याच्यानंतर ते एकटे हे संपूर्ण आंदोलन लीड करताना दिसून येत आहेत. ते जे बोलतील ती महत्त्वाची दिशा या ठिकाणी त्यांच्याबद्दलची मानली जात आहे. काही वेळ आधीच दिपके यांनी या सर्व आंदोलकांसोबत संवाद देखील साधला होता आणि त्यामध्ये त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की सरकारला त्यांनी अजून इशारा दिलेला आहे पुन्हा एकदा की अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या, अशा पद्धतीत देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आणि इतकंच नाही तर मग देशव्यापी आंदोलन करू अशा पद्धतीने देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. प्रणिता, खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रातनं अनेक मोठे नेते येत आहेत. अशामध्येच मंगेश ससाणे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मंगेश जी तुम्ही इथे आलेले आहात, मनोज जरांगे पाटील हे देखील आहेत. महाराष्ट्रातनं खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी युवा आहेत. स्वतः दिपके महाराष्ट्राचे आहेत, तुम्ही देखील पुण्याचे आहात, अशामध्येच तुम्ही पोहोचलेले आहात. नाही, नक्कीच जे बाकीचं जे आपण ते बाजूला जर ठेवलं, पण आता जे या नीटच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे ते भवितव्य मातीत घालण्यासाठी हे जे कोण हे संस्था चालक असतील आणि जे कोण हे एज्युकेशनल याच्यामध्ये मोठं कांड केलेलं आहे, यांनी हे नीटचे पेपर यांनी फोडले आणि या विद्यार्थ्यामध्ये 26 विद्यार्थ्यांनी भारतामधल्या ज्यांनी अक्षरशः रक्ताचं पाणी करून अभ्यास केला होता त्यांनी आत्महत्या केल्यात. एवढं सगळं झालेलं असताना यासाठी जागतिक दर्जाचे संशोधक जे आहेत सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं 20 दिवस, पण यांना पाझर फुटला नाही. त्यामुळं आपली नैतिक जबाबदारी आहे, संविधानिक मार्गाने ज्यांनी हे उपोषण केलंय, हे जे आंदोलन केलंय, या सरकारने यांच्याशी डायलॉग केला पाहिजे. अरे काय त्या धर्मेंद्र प्रधानमध्ये, काय त्या धर्मेंद्र प्रधानला तुम्ही धरून ठेवलंय? भारताचा इतिहास आहे, कुणीतरी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा देणं हे क्रमप्राप्त आहे, पण हटकोर भूमिका घेताय. ह्या बिचारा या लहान लहान मुलांचे हातापाय तोडताय, महिलांची डोकी फोडताय. ही कुठली लोकशाही? आणि तुम्ही म्हणता नारीवंदन, हे नारीवंदन आहे का? त्यामुळं ह्या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून मी या प्रोटेस्टला समर्थन द्यायला आलोय. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी देशामध्ये शैक्षणिक क्रांती केली, त्यावेळेस पण याच विचारसरणीच्या लोकांनी त्यांना विरोध केला आणि याच विचारसरणीचे काही लोक आता ह्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात टाकत आहेत. त्यामुळे हे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्हाला मेरिट ठेवायचंच नाही
जसं या देशाची संसाधनं अंबानी अदानीला दिली जाते, तसंच IAS IPS अधिकारी अशा प्रकारे हे पेपर फुटी करायची, मग नीटची करायची, UPSCची होत असेल म्हणजे राजकारणात पण आम्हीच, भांडवलदार पण आम्हीच आणि IAS IPS ब्युरोक्राट्स याच्यामध्ये आम्ही आमच्या धनदांडग्यांची मुलं पेपर विकत घेऊन तिथं बसणार. त्यामुळं हे लोकशाहीचं पतन आहे आणि हे लोकशाहीचं पतन रोखण्याची जबाबदारी ही भारतातल्या प्रत्येक सुजाण नागरिकाची आहे आणि ते कर्तव्य पार पाडायला आम्ही इथं आलेलो आहे. अर्थातच तुम्ही वकील देखील आहात, ॲडव्होकेट तुम्ही आहात आणि अशामध्ये जे आंदोलन झालं होतं अशामध्ये काय काय अशा क्रायटेरिया आहेत ज्यामध्ये समजा पोलिसांनी लाठीचार्ज केला तर याचे आदेश कुठून आले असे सर्वसामान्य जे समर्थक आहेत ते देखील विचारत असतात. नेमक्या कशा पद्धतीने असं आंदोलन हाताळलं जातं आणि सरकारमधनं नेमकी त्यांची भूमिका योग्य होती का? नाही, सरकार एकदम निष्ठुर झालेलं आहे. सरकारला कोणी विचारलेलं चालत नाहीये, सरकारला एखाद्याने प्रश्न विचारलेला चालत नाहीये, सरकार चर्चेसाठी तयार नाहीये. अहो हे विद्यार्थी बघितलं, यांना ते सदाभाऊ खोत ते म्हणतात हे दहशतवादी आहे, हे दहशतवादी आहे. सदाभाऊ खोतांचं किती तुझं शिक्षण झालंय सदाभाऊ? ही मुलं त्यांना तुम्ही दहशतवादी म्हणताय. याच मुलांनी 2014ला आएगा तो मोदी म्हणून निवडून दिलं ना, आणि आता तुम्ही त्यांना दहशतवादी म्हणताय. किती जणांना दहशतवादी म्हणताल तुम्ही? आणि माझा प्रश्न या माध्यमातनं सुप्रीम कोर्टाला पण आहे की सुमोटो बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही सुमोटो ऍक्शन घेता, सुमोटो याचिका दाखल करून घेता, सरकारला जाब विचारता. या प्रश्नासंदर्भात कोर्टाचं तो सुमोटो जे आहे ते कुठं गेलं? मुळामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी ज्या वेळेस या तरुणाईला हिणवलं त्यावेळेस कॉक्रोच म्हणलं गेलं आणि त्याच्यामुळेच खरं तर म्हणलं तर त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे आपण की तुम्ही जर या सुशिक्षित तरुणांना कॉक्रोच म्हणत असताल, तुम्ही त्यांना हिणवत असताल, त्यांना तुम्ही बिनकामी म्हणत असताल तर हे सर्व युथ आणि आपण पाहतोय कशा प्रकारे सगळीकडे अन्याय होतोय, प्रत्येक गोष्टीमध्ये होतोय. ज्युडिशियल बघू शकतो मंगेश सोसाने या ठिकाणी आले होते, पुण्यावरून आलेले आहेत, महाराष्ट्रामधनं देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत समर्थक पोहोचत आहेत. अशामध्येच काही वेळ आधी आपण बघितलं दृश्य की मनोज जरांगे पाटील आणि दिपके यांच्यामध्ये हस्त आंदोलन झालेलं आहे. समर्थन तर हे दिलेलं आहे, पण मात्र आता मनोज जरांगे पाटील या ठिकाणावर निघतील, माध्यमांसोबत काय संवाद साधतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. अशामध्येच या ठिकाणी खासदार देखील आलेले आहेत, नानाजी पण आहेत त्यांच्यासोबत आणि इतर मराठा जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आहेत. अशामध्येच ही 15 ते 18 मिनिटाची जी चर्चा झालेली आहे या चर्चेमधनं नेमकं काय झालेलं आहे, जरांगे पाटील आता काय बोलतात, काय संवाद साधतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. प्रणिता, काही वेळातच ते या ठिकाणावर निघणार आहेत आणि प्रणिता खरं बघायला गेलं तर मनोज जरांगे पाटील हे आता आंदोलकांसोबत संवाद देखील साधणार आहेत. त्यांनी जी या ठिकाणी साऊंड सिस्टीम दिपकेंकडनं आणि त्यांच्या नियोजन यांच्याकडनं लावण्यात आलेली आहेत ते आता संवाद साधत आहेत. नेमकं ते काय बोलतायत, जरांगे काय बोलतात हे बघूयात. निश्चित शुभम, खरं तर अभिजित दिपके सध्या संवाद साधतायत. हमारे बीच महाराष्ट्र से मनोज जरांगे पाटिल सर आए जिन्होंने महाराष्ट्र में बहुत ही बड़ा आंदोलन खड़ा किया था मराठा आंदोलन. वो अपना सबूत देने हमें आए, वो भी अपनी कुछ बात कहना चाहते हैं. एक बार तालियां बजाकर इनका स्वागत करिए.